अर्ध्या सेकंदाची एक छोटी विनंती करतो, कीर्तन सुरू करतो. करू का? अजून एक छोटी विनंती करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 10:30च्या नंतर आपण बोलू. आता 10:30 वाजेपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची काळजी घ्या. ज्यांना कोणाला स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप, ट्विटर, डीपी, स्टेटस, इंस्टाग्राम बरोबर आहे का, हे असलं बघत बसू नका. मी जीव तोडून तुमच्या समोर बोलायचं आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं चांगलं नाही. आता याकरता व्यवस्थित सर्वांनी चांगलं लक्ष द्यायचं. विठ्ठल विठ्ठल रौप्य महोत्सवाचं हे पहिल्या दिवसाचं चिंतन आहे. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराई या अभंगातून आपल्या अंतःकरणातील भगवंताच्या रूपाची आणि भगवंताच्या नामाची आपल्याला असलेली आवड व्यक्त करतात. तुकोबाराय आपल्या अंतःकरणातली रूप लालसा आणि नाम लालसा सांगतात. तुकोबाराय सांगतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण. किंवा तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्हाला भगवंताचं रूप आवडतं, तुम्हाला भगवंताचं नाम आवडतं, का आवडतं? महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय, ते गोड आहे म्हणून आवडतं. गोड तुझे रूप गोड तुझे भगवंताचं रूप गोड आहे. पिको कमी करा. भगवंताचं नाम गोड आहे. लक्ष द्या, तुकोबारायाच्या अंतःकरणातील आवडीचा विषय देवाचं रूप आहे आणि देवाचं नाम आहे. एक साधा एकदम प्रश्न आपल्याला विचारतो मी, माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड असावी का नसावी? तुम्ही जागे अहो असावी. माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड असावी. बघा, फक्त प्रश्न इतकाच आहे, आवडीचा विषय नसावा, आवडीचा विषय देव असावा. लक्षात येते का? बघा, माणसाच्या अंतःकरणात जरूर आवड असावी, जरूर. आता बघा, तुम्ही जे सर्वजण कीर्तनाला आलात, कशामुळे आलात? तुम्हाला आवड आहे म्हणून, बरोबर. आता जे कीर्तनाला आले नाहीत ते का आले नाहीत? त्यांना आवड नाही, त्यांच्याजवळ आवड नाही. टीव्हीच्या पुढे बसलेत ते सामना बघत. नीट आहे का? त्यांना आवड नाही का कीर्तनाची आवड नाही?
कीर्तनाची आवड नाही. आवड कशी नाही? आवड नाही असा या जगात एकही प्राणी नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात काय असते? आवड असते. प्रश्न इतकाच चाललाय, फक्त आवडीचा विषय योग्य असला पाहिजे. आवडीचा विषय देव असला पाहिजे. आवडीचा विषय परमात्मा भगवान असलाच पाहिजे. लक्ष द्या, लक्ष द्या. आपल्या अंतःकरणात आपल्याला फक्त आवड कशाची असली पाहिजे? देवाची. फक्त आवड कशाची असली पाहिजे? देवाची. आता आपली अडचण अशी आहे, आपल्याला फक्त आवड कशाची नाही? देवाची. बघा, लक्षात येते का? म्हणजे आपल्याला आवड फक्त कशाची पाहिजे? देवाची. आणि आपल्याला फक्त कशाची आवड नाही? चांगलं आहे. आपल्या आवडीचा, आपल्या प्रेमाचा, आपल्या आतुरतेचा, आपल्या जिव्हाळ्याचा विषय काय असला पाहिजे? देव असला पाहिजे. दुर्दैव आपलं हेच आहे, आपल्या आवडीचा, आपल्या जिव्हाळ्याचा, आपल्या प्रेमाचा विषय देव नसतो. बाकी सगळं जग आम्हाला आवडतं. आजच्या चिंतनाचा मुद्दाच इतका आहे, आवडीचा विषय योग्य असला पाहिजे. आवडीचा विषय सत्य असला पाहिजे. आवडीचा विषय हा शाश्वत अविनाशी असला पाहिजे. लक्ष द्या. जे योग्य आहे, जे योग्य आहे त्याचीच जीवनात माणसाला अनुभूती आली पाहिजे. जे योग्य आहे त्याचीच जीवनात माणसाला प्रतीती आली पाहिजे. प्रतीती, अनुभूती, आवड हे तीनही शब्द समानार्थीच आहे. म्हणजे ऐका, आपल्या अनुभूतीचा, आपल्या प्रतीतीचा, आपल्या आवडीचा विषय हा सच्चिदानंद असलेला भगवान परमात्माच असला पाहिजे. थोडा एक अवघड शब्द सांगतो, ऐका. थोडा, तशी तकलीफ देत नाही काय जास्त मी. अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यायला पाहिजे. अस्तित्व संपन्न वस्तू कशाला म्हणायचं? जी वस्तू भूतकाळात होती, वर्तमान काळात आहे आणि पुढेही भविष्य काळात राहणार आहे, तिला म्हणायचं अस्तित्व संपन्न वस्तू. मग असं काय आहे हो? जे पूर्वी होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. जगाच्या पूर्वीही होतं, जगरूपानंही आहे आणि जगाचा नाश झाल्यानंतर सुद्धा तेच शिल्लक राहणार आहे. असं जर काय असेल तर त्याचं नाव आहे देव. त्याचं नाव आहे भगवान. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. लक्ष द्या. म्हणून अस्तित्व संपन्न वस्तू फक्त कोणते? देव, भगवान. आणि म्हणून आपल्याला प्रतीती, प्रतीती म्हणजे अनुभूती, अनुभूती म्हणजे आवड कशाची असली पाहिजे? अस्तित्व संपन्न वस्तूचीच असली पाहिजे, म्हणजे देवाचीच असली पाहिजे. सोपं करतो, अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यावी. आणि असं नसेल तर कमीत कमी आपल्या प्रतीतीचा विषय तरी अस्तित्व संपन्न असावा. शिकले लोक आहे तुम्ही सगळे, कळते तुम्हाला. हे सोपं करतो, एकदम सोपं करतो. जे योग्य आहे, जे योग्य आहे तेच आपल्याला जीवनात भेटलं पाहिजे. जे योग्य आहे तेच भेटलं पाहिजे. आणि समजा जर तसं नसेल तर मग आपल्याला भेटलेलं तरी योग्य असलं पाहिजे. नाही लक्षात आलं? अजून सोपं करू, अजून सोपं करतो. आपण ज्या रस्त्यानं चाललेलो आहोत, आपण ज्या रस्त्यानं चाललेलो आहोत, तो रस्ता आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा. तो रस्ता आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा. आणि समजा तसं नसेल तर मग आपण ज्या रस्त्यानं चाललेलो आहोत
त्या रस्त्यावर तरी आपल्या मुक्कामाचं कळते का? तो रस्ता तरी त्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा, आणि तसं नसेल तर त्या रस्त्यावर तरी मुक्कामाचं गाव असेल. दोन्हीतलं एक झालं पाहिजे. अजून बी नाही कळलं, अजून सोपं करतो. जे गरजेचं आहे, जे गरजेचं आहे तेच आपल्याला कळावं जीवनात. जे ज्याची आपल्याला गरज आहे तेच आपल्याला कळावं. आणि समजा असं नसेल तर आपल्याला कळलेलं तरी आपल्या गरजेचं असावं. नाही कळलं तुम्हाला? आता याच्यापेक्षा सोपं कीर्तन मला नाही का? हे किती सोपं सांग. दोन्हीतलं एक कुठलं तरी जीवनात घडलं पाहिजे. अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यावी, अनुभूती यावी. ऐका, 4 वर्ग सांगतो मी तुम्हाला. जगात एक पहिला वर्ग असा आहे, त्या वस्तूला अस्तित्वही नाही, त्या वस्तूला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे, अस्तित्व नाही पण प्रतीती येते. तिसरा वर्ग असा आहे, अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, अस्तित्वही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा. ईश्वर दरोडा नाही टाकायचा. किती वर्ग, किती प्रकार सांगितले मी? 4. पहिला प्रकार काय सांगितला? अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीतीही नाही. दुसरा प्रकार सांगितला, अस्तित्व नाही पण प्रतीती येते. तिसरा प्रकार सांगितलाय, अस्तित्व आहे पण वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. आणि चौथा प्रकार सांगितलाय, अस्तित्व ही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. बस एवढे 4च प्रकार सांगतो. आजची सेवा समाप्त करतो. बरं वाटलं ना? समाप्त करतो म्हणजे. पण हे 4च प्रकार सांगायला अजून 1.5 तास लागणार. ऐका, घाबरू नका, घाबरू नका. पहिला प्रकार सांगतो, अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. उदाहरणार्थ, वंध्या पुत्र. वंध्या पुत्र कळलं का? नाही कळलं? वांझ स्त्रीचा मुलगा. कोणत्या स्त्रीचा? वांझ स्त्रीचा मुलगा. त्याला अस्तित्व आहे का? म्हणजे तुम्ही वांझ स्त्रीचा मुलगा बघितला का? बघितला का? वांझ स्त्रीचा मुलगा पाहिला का? का पाहिला नाही? नाहीच तर काय पाहता? ऐका, वंध्या पुत्राला अस्तित्व नाही आणि मी वांझ स्त्रीचा मुलगा पाहिलाय असं म्हणणारा माणूस काय अजून जन्मलेला? वंध्या पुत्राला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला जगात प्रतीती सुद्धा नाही. काय झालं? एक मावशी भूदेवाकडे गेली, ब्राह्मण देवाकडे. तुमच्याकडे काय म्हणतात? ब्राह्मण देव म्हणतात का देवबाप्पा म्हणतात का काका म्हणतात? देवबाप्पा. बरं, आपलं सोपं देवबाप्पाकडे गेली आणि सांगितलं, देवबाप्पा नाही काय, माझ्या मुलाची जन्मपत्रिका लिहायची. ही जन्मपत्रिका ते कळते का नाही तुम्हाला? जन्मपत्रिका लिहायची. ठीक आहे म्हणाले. देवबाप्पाने विचारलं, सांगा मुलाचं नाव. त्या मावशीने सांगितलं, नाव ठेवलेलं नाही. ठीक आहे, मग मुलाची जन्मतारीख सांगा. काय म्हणे जन्मतारीख? गरीबाच्या घरी कुठे कॅलेंडर असतं का म्हणे? तारीख आठवणीत नाही. मग जन्माचा वार सांगा म्हणे, विसरून गेले. मग जन्माची वेळ सांगा. काय द्यावा? अहो गडबडीत घाईत वेळ कुठं ध्यानात राहिली का? लक्ष द्या जरा नीट. वेळ माहित नाही, तारीख माहित नाही, वार माहित नाही, नाव ठेवलेलं नाही. कशी लिहायची? कशी जन्मपत्रिका काढायची? पण ते देवबाप्पा हुशार होते. ते देवबाप्पा असं म्हणाले, तुम्ही असं सांगा काय की आमच्या उत्तम नगर मधील कोणता चौक रे? शिवपुरी चौक.
जनेश्वर भगवंताचं मंदिर, तिथला सप्ताह होता, रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम होता, बार्शीच्या बुवाचं कीर्तन होतं आणि त्या दिवशी माझं पोरग जन्मलंय असं सांगा म्हणे. मी त्या वर्षीचं पंचांग काढतो आणि मुलाची जन्मपत्रिका लिहितो असं ते देवबाप्पा म्हणाले. पण त्या मावशीनं सांगितलं काहीच आठवण येत नाही. आता कसं करायचं? पण तरी ते देवबाप्पा हुशार होते. ते म्हणाले असं करा, तुमच्या मुलाला माझ्या समोर आणून बसवा, मी त्याची हस्तरेषा पाहतो, मस्तकाच्या रेषा पाहतो आणि त्याची जन्मपत्रिका तयार करतो, बनवतो. असं म्हटल्यानंतर त्या मावशीनं उत्तर दिलं, देवबाप्पा पोरगा आणखीन व्हायचंय म्हणे. तुम्ही जागेत राहायचं. आता जो मुलगा जन्मालाच आला नाही त्याची जन्मपत्रिका लिहिता येते का? मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात, वांझेची आली का कैची जन्मपत्रिका, नभे निळे भूमिका के कल्पोपा. लक्ष द्या, चांगलं आहे का? वंध्या पुत्राला अस्तित्व नाही आणि मी वांझ स्त्रीचा मुलगा पाहिलाय असं या जगात कोणीच म्हणू शकत नाही. म्हणजे अस्तित्वही नाही आणि त्याला प्रतीती सुद्धा नाही. ऐका काय आहे, काय झालं? हा लक्ष द्या. बरोबर आहे. एक तासभर मोबाईलचा नाद करू नका. एक तासभर काय झालं बघा, इतका नाद आहे हो आम्हाला. माणसं इतक्या आरी गेली हो मोबाईलच्या. लोक एखाद्या वेळेस श्वास घ्यायचा विसरतील हो. मोबाईल विसरत नाही तो. थोडं तरी स्वतःसाठी जगायला शिकायचं. तर ऐका, अस्तित्वही नाही आणि प्रतीती सुद्धा नाही. एक मनुष्य असा पळतच चालला होता. त्याला विचारलं, तुम्ही इतक्या पळत निघालात, कुठं निघालात? कीर्तनाला चाललात का एवढ्या पळत? तो म्हणला, छे कीर्तनाला कुठं इतक्या पळत जातात का? कीर्तनाला माणसं दमादमानी येतात, अंदाज घेऊन येतात, गोवाचा अंदाज घेऊन मग येतात. ऐका, आपलं कुठं गेलता? त्याने सांगितलं लग्नाला गेलो होतो. कुठं? लग्नात. ठीक आहे. त्याला पुन्हा मी विचारलं, कोणत्या गावाला लग्न होतं? जरा ऐका बरं का, लक्ष द्या. कोणत्या गावाला लग्न होतं? त्याने उत्तर दिलं, गंधर्व नगरीला लग्न होतं. लग्न कोणत्या गावाला होतं? गंधर्व नगरी. कीर्तन झाल्यानंतर तुम्ही गुगलला विचाराल गंधर्व नगरी कुठं आहे म्हणून, सर्च करा त्याच्यात. नंतर गंधर्व नगरी आणि सर्च करून भेटली गंधर्व नगरी की मला फोन करून सांगा परत. लग्न कुठल्या गावात होतं? गंधर्व नगरीला. बरं ठीक आहे म्हटलं. मुलगी कोणाची होती? त्याने सांगितलं भीष्माचार्याची. तुम्हाला थोडं कळायला जड जाईल, या लोकांना कळलं. मुलगी कोणाची? भीष्माचार्याची. की जे नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्माचार्य त्यांची. बरं म्हटलं ठीक आहे. कोणाच्या मुलाला दिली? त्यांनी सांगितलं मारुतीरायाच्या मुलाला दिली. लक्ष द्या. बरं ठीक आहे. मी पुन्हा विचारलं, म्हटलं ठीक आहे, अरे पण ते लग्न ज्या मंडपात लागलं, लग्न ज्या मंडपात लागलं, त्या मंडपाला जे खांब दिले होते, तुम्ही याला खांब म्हणता का बांबू म्हणता? खांब. जे खांब दिलेले होते ते खांब कशाचे होते? त्याने सांगितलं ते खांब सश्याच्या शिंगाचे खांब होते. कशाचे खांब होते? सश्याचं शिंग वितभर लांब असतं का हातभर लांब असतं? अंदाजे वितभर असतं का हातभर असतं? सश्याच्या शिंगाचे खांब होते. ऐका, पुन्हा मी विचार, तुमची गडबड झाली. हातभर म्हणले. लक्ष द्या चांगलं. मी पुन्हा विचारलं, त्या मंडपाला शोभा येण्यासाठी जी फुलं बांधली होती, ती फुलं कशाची होती? त्याने सांगितलं आकाशाची फुलं होती. फुलं कशाची होती? आकाशाची फुलं पिवळी असतात का निळी असतात? आकाशाची फुलं. नाही राहते प्युअर नाशिक आहे. चला
त्याला पूर्ण बर. पुन्हा मी विचारलं, ए गड्या म्हटलं हे असं अवांतर प्रयोजन सांगू नको, मुख्य सांग मुख्य. कारण लग्नामध्ये काय असतं, कोणाचं लक्ष कशाकडे असतं, कोणाचं लक्ष कशाकडे असतं. काही लोकांचं लक्ष असतं जोडा कसा आहे. जोडा म्हणजे मग मला बी नवरा नवरीच म्हणायचे, तुम्हाला काय दुसरं वाटतं. जोडा खरं म्हणजे नवरा नवरीला जोडा का म्हणतात हे अजून काय कळलं नाही बघा. चला जोडा कसा आहे. काहीच लक्ष असतं ते मंडपात शिरताना ते पाण्याचा फवार असतो त्याच्याकडे लक्ष असतं. आपल्याकडून कोणी पाहत नाही हे बघणार आणि 2-4 वेळा त्याच्या पुढे जाणार येणार. जाऊ दे. मिष्टान्न मी तरी जाणार म्हणलं, जेवायला काय होतं सांग. त्याने सांगितलं गुलाबजाम होते, गुलाबजाम. मी म्हटलं काय डालड्यात तळलेले होते का. त्याने सांगितलं नाही, तुपात तळलेले गुलाबजाम. कशात कशात तळलेले. तुपात तळलेले गुलाबजाम. मी म्हटलं काय जळशा गाईच्या तुपात तळले होते का. त्याने सांगितलं छे छे काश्मिरीच्या तुपात तळलेले गुलाबजाम. काश्मिरीच्या. काश्मीर एका वेळेला 1.25 लिटर दूध देते का 1.25 लिटर दूध देते अंदाजे. अंदाजे चुकलं तर चुकू द्या, वेलेली कॅश काश्मीर आहे. काश्मिरीच्या तुपात तळलेले गुलाबजाम. सुटलं का तोंडाला पाणी तुमच्या. आणि आता ऐका, मी शेवटी त्या मुलाला विचारलं त्याला की बाबा म्हटलं एवढ्या चांगल्या लग्नाची बातमी तुला कुठे सांगितली. आणि मग त्यानं सांगितलं तो आपल्या गावात नाही का गोविंदरावचा पोरगा जन्म झाल्यापासून मुका त्याच्या तोंडानं ऐकली म्हटलं मी बातमी. आता मला तुम्ही एवढंच उत्तर द्या. आता शहाणी माणसं, आता जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातलं खरं किती आहे बोला ना. सगळं कसं आहे. आता हे मी सांगितलेलं सगळं कसं आहे म्हणजे माझं कीर्तन कसं आहे. नीट कीर्तन आहे का. आता सांगितलेल्या कोणत्याच वस्तूला अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. आता ओव्या देतो. ज्ञानोबाराय बोलतात, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शश विषान काय मोडावे, होवावे मग तोडावे, खपुष्पकी योम कुसुमाचा पांडवा, कवने देठ तोडावा, मनोने नाही ऐशिया भवा, आदी कैची. मुद्दा पहिला संपलाय आपला. आता जे मी तुम्हाला पदार्थ सांगितले, वस्तू सांगितल्या, सशाचं शिंग सांगितलं, आकाशाचं फूल सांगितलं, काश्मिरीचं तूप सांगितलं, हे जे सांगितलं ना याच्यापैकी कोणत्याच वस्तूला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे अस्तित्व नाही पण प्रतीती मात्र येते. वेदांतानं याकरता दृष्टांत 2 एक मृगजळाचा दृष्टांत आणि दुसरा स्वप्नाचा दृष्टांत. मृगजळाचं जे पाणी असतं ते पाणी खरं असतं का. तुम्हाला कळतं की नाही मृगजळ. नाही कळत. अरे त्या झळाया झळाया काय म्हणतात तिकडे झळाया आहे ना. ते लांबून बघितलं की असं उन्हामध्ये ते चमकतं पाणी असल्यासारखं दिसतं. काय म्हणतात तुमची भाषेत. झळा झळा. ते लांबून बघितलं की पाणी असल्यासारखं दिसतं आणि हरिणाला वाटतं पाणीच आहे असं म्हणून हरिण तिथं धावत जातं आणि पाणी नसतं. शेवटी हरिण काय होतं मरण पावतं. ऐका तुकोबारायची भाषा गोड आहे की तुकोबाराय म्हणतात पण आईशे खोट्याचे पिशे उरफोडे. लक्ष द्या. हरणाला ते पाणी आहे असं वाटतं, हरिण तिथं धावत जात. हे मृगजळ जे दिसतं जळ्या हे सकाळी 6 वाजता दिसतात तर रात्री 8 वाजता दिसतात. तुम्ही जागेत 12 वाजता तेव्हा आकाशात काळे कुट्ट ढग आलेले असतात. तेव्हा दुपारी 12 वाजता त्या झळाया दिसतात.
काळे कुठं ढगायला जळ्या दिसते तो. कळलं आता कळलं. तेजानी उखिरा बेटी झाली या विरा मृगजळाची या पुरा उपकरणे. लक्ष द्या. मृगजळ भासत, हरिणाला पाणी असं वाटतं, हरिण तिथं धावत जातं, म्हणजे त्याला त्याची प्रतीती येते, पण प्रत्यक्षात मात्र पाणी नसतं, म्हणजे अस्तित्व नाही पण प्रतीती. याच्यातलाच दुसरा दृष्टांत दिलाय शास्त्रानं. स्वप्न. स्वप्नातील पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येतात का? कळलं नाही का? स्वप्नातून जाग झाल्यानंतर स्वप्नातले पदार्थ आपल्याला जागृतीत उपयोगाला कामाला येतात का? नाही येत. उदाहरण देतो. स्वप्नामध्ये आपण राजा झालो म्हणून जाग झाल्यावर पेढे वाटायचे का? किंवा स्वप्नात आपण मेलो, काळजी करू नका नाही म्हणणार, पण समजा स्वप्नात आपण मेलो म्हणून जाग झाल्यानंतर रडायचं का? लक्ष नीट द्या. जसं स्वप्नातलं राज्य हर्षाला कारण नसतं, तसंच स्वप्नातलं मरण दुःखाला कारण नसतं. ज्ञानोबा बोलतात, स्वप्नेचे राज्य अथवा मरण नोहे हर्ष शोकाशी कारण. ज्ञानोबाची भाषा आहे, ऐका जरा. स्वप्नातील कोणताच पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाही, म्हणून आपण स्वप्नाला खरं म्हणतो का खोटं म्हणतो? बोला ना, खोटं म्हणतो. का खोटं म्हणतो? कारण जाग झाल्यावर स्वप्नातल्या वस्तू उपयोगाला येत नाहीत. स्वप्नेचे स्वप्नीचे लया जाईल. ज्ञानोबा बोलतात, स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत, म्हणून स्वप्न खोटं. लक्ष द्या बरं का दादा, जरा थोडस अवघड आहे. थोडस सांगू का? म्हणजे निदान कीर्तनात अवघड असतं एवढं जरी तुम्हाला कळलं तरी भरपूर झालं. थोडं अवघड आहे, अगोदरच बोलतो मी, पण थोडं लक्ष द्या. बघा, ऐका. स्वप्नाला खोटं का ठरवलं आपण? कोणता नियम वापरला आपण? जागृतीत ते पदार्थ उपयोगाला येत नाहीत, म्हणून स्वप्न खोटं. बरोबर. मग स्वप्न कसलं जरी पडलं तरी त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होतो का? होत नाही, कारण आपल्याला पक्क माहिती आहे स्वप्न खोटं. बरोबर. आणि खोटं का ठरवलं? निकष कोणता लावला? कायदा कोणता लावला? स्वप्नातले पदार्थ जागृतीत जाग झाल्यावर उपयोगाला येत नाहीत, म्हणून स्वप्न खोटं. तर आता थोडा बुद्धीला ताण घेऊन पुढचं 1-2 मिनिटाचं ऐका. स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. बरोबर. तसं मला हे सांगा, जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का? थोडा ताण द्या म्हणलोय बुद्धीला. जागृतीतली तुमची मोटारसायकल स्वप्नात उपयोगाला येते का?
जागृतीतली तुमची 4 व्हीलर स्वप्नात उपयोगाला येते का? जागृतीतले तुमचे बँकेतले पैसे, बँकेतले जाऊ द्या, खिशातले पैसे स्वप्नात उपयोगाला येतात का? कीर्तन नीट ऐकायचं. जागृतीतली कोणतीच वस्तू कोणालाच स्वप्नात उपयोगाला येत नाही. उदाहरण देतो एका मिनिटात. एक राजा झोपला. आता राजा आहे तो काय आपल्यासारखं झोपतो का कीर्तन ऐकत राजा आहे तो. झोपला. त्याची ती सगळी व्यवस्था, त्याच्या त्या उशालाच तो असा सोन्याचा जग, त्याच्यावर चांदीचं फुलपात्र, त्याच्यात स्वच्छ शीतळ सुगंधी पाणी. ओवी ज्ञानोबा राहायचे म्हणून 3 विशेषणं वापरली. स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधी तीर्थाचिनी. असं पाणी आहे. राजा झोपला. रात्रीच्या साधारणतः 10:15 वाजल्या होत्या. 10 वाजून 10 मिनिटं झाली होती. राजा झोपला. लक्ष द्या बोलू ना. राजा झोपला. झोपेमध्ये राजाला स्वप्न पडलं. चैत्र वैशाख महिन्याचे दिवस. ऐका. राजा शिकारीला गेला. वनामध्ये शिकार शोधू लागला. शिकार भेटली नाही. दुपारच्या 12 वाजल्या. प्रचंड ऊन होतं. 47-48 सेंटीग्रेड तापमान होतं. उन्हाची लाई. राजाला तहान लागली. राजा पाण्याचा शोध घेऊ लागला. पाणी 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 करत राजा संपूर्ण जगात फिरला. पण राजाला पाणी भेटलं नाही. आणि पाणी कुठं होतं? जगात. पाणी जगातच होतं. राजा फिरला कुठं? जगात. तुम्ही जागेत राहायची. राजाला लागलेली तहान स्वप्नातली आहे, बरोबर? स्वप्नातली तहान भागवण्याकरता राजा जागृतीतलं त्याच्या उशालाच ठेवलेलं पाणी घेऊ शकला नाही. म्हणजे राजा जरी असला तरी जागृतीतली कोणतीच वस्तू कोणालाच स्वप्नामध्ये उपयोगाला येत नाही. तर आता थोडा रिवर्स गिअर टाका. स्वप्नाला तुम्ही खोटं का म्हणाले होते? कोणता निकष लावला होता? स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाही म्हणून स्वप्न खोट, बरोबर? तसं जागृतीतले तरी पदार्थ स्वप्नात कुठं उपयोगाला येतात का? नाही येत. मग जर येत नाही तर जसं स्वप्न खोट तशी ही दिसणारी जागृती सुद्धा खोटी आहे असं म्हणा की ज्या दिवशी हे सगळं जग सुद्धा खोटच आहे असं आम्हाला कळेल त्याच दिवशी आमची परमार्थात प्रगती होईल. त्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही. मी ज्ञानोबारायाचं चरण सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात हे सगळं दिसणारं जे जग आहे ना, ज्ञानोबाराय बोलतात जे जे देखो सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. ज्ञानोबाराय या संपूर्ण दिसणाऱ्या जगाला मृगजळ म्हणतात. मृगजळ खरं का खोटं? स्वप्न खरं का खोटं? ज्ञानोबाराय या जगाला केवळ मृगजळ म्हणत नाहीत, स्वप्नातलं मृगजळ. म्हणजे अगोदर तर मृगजळ खोटं, शिवाय ते कशातलं?
खोट्या स्वप्नातलं. मग खोट्या स्वप्नातलं खोटं मृगजळ किती खोटं असेल बरं, तितकं हे दिसणार सगळं जग खोटं आहे. आणि दादानो, ज्या दिवशी हे जग इतकं खोटं आहे असं जर आपल्याला खरं कळलं तर माणसं भ्रष्टाचार करतील का, अत्याचार करतील का, स्वैराचार करतील का, व्यभिचार करतील का, अनाचार करतील का? हे खोटं आहे हे जर कळलं तर आपल्यात किती परिवर्तन होईल. आजच्या कीर्तनाचा, सगळ्या कीर्तनाचा हा मूळ गाभा आहे. एवढा गाभा ध्यानामध्ये ठेवा. कधीतरी हे सगळं खोटं आहे असं आपल्याला वाटलंच पाहिजे. मी दुसऱ्या मुद्द्यात आहे. स्वप्नाला अस्तित्व नाही, पण प्रतीती येते. प्रतीती येते. एक शेठजी होते, शेठजी, आणि झोपले होते शेठजी. पहाटे शेठजीला स्वप्न पडलं, 4 वाजता स्वप्न पडलं. स्वप्नात शेठजींना लॉटरी लागली 1 लाख रुपयाची. काय? 1 लाख रुपयाची लॉटरी लागली. स्वप्न. शेठजी पैसे मोजत होते. पण झालं काय, ते पैसे होते 10 रुपयाच्या चलनात. त्यावेळेस काय 500, 1000च्या, 2000च्या नोटा नव्हते, 10 रुपयाच्या. आणि नोटा मोजायची मशीन पण नव्हती. मग आता 10 रुपयानं 1 लाख मोजायला वेळच लागणार की, वेळच लागणार की. शेठजी पैसे मोजत होते स्वप्नात. 5 वाजले, शेठजी पैसे मोजतात. 6:30 झाले, शेठजी पैसे मोजतात. 7:15 झाले, 7:45 झाले, 8 वाजले. हो, शेठजी काही उठायलाच तयार नाही. शेठजी पैसेच मोजत होते. कुठं? तुम्ही जागेत राहते. शेठजी पैसे मोजत होते. बिचारा तो नोकर होता ना त्यांचा, मुनीम. काय म्हणतात? मुनीमच ना, नोकर. हा, तो बिचारा इमानदार होता, कारण तो जुन्या काळातला होता. त्याने विचार केला, 8 वाजले, मालक अजून उठले नाही, स्नान कधी करणार, पूजा कधी करणार, नाश्ता कधी करणार, दुकान कधी उघडणार, मालकाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यानं शेठजीला हलवून जाग केलं. शेठजी उठले, कडक कडक शब्दात बोलायला लागले, रागवायला लागले. कारण झालं काय, तोपर्यंत शेठजीचे 98,000 मोजून झाले होते. आणि किती राहिले होते मोजायचे? 2,000 राहिले होते. शेठजी कडक कडक शब्दात बोलायला लागले, मूर्ख, 2,000चं नुकसान केलंच. 98,000 मोजून झाले होते, 2,000 मोजायचे राहिले होते. मुनीम हुशार होता. बहुतेक मुनीम हुशारच असतात. हुशार होता. त्याच्या लक्षात आलं ही स्वप्नातली काहीतरी गडबड दिसते. ठीक आहे मालक, जाऊ द्या, करा आंघोळ. काय जाऊ द्या? 2,000चं नुकसान सोसायचं कसं? जाऊ द्या म्हणजे अरे 98,000 मोजून झाले होते, 2,000 राहिले होते मोजायचे. ठीक आहे मालक, असू द्या, चुकलं माझं. काय चुकलं? चूक म्हणून जमतंय का? 2,000 अशा दिवसाला काही कमी झालं का नुकसान? म्हणून म्हटलं, मालक हे बघा, काय आहे, मी तुमचा नोकर आहे. रोज किर्द, जमा खर्च, हिशोब, खतावणी लिहायचं काम माझ्याकडे. अरे पण तुझ्याकडे असलं तरी 2,000चं काय काय काय? तर म्हटलं, मालक रागवू नका, 2,000 हिशोबामध्ये मी माझ्या पदरचे टाकतो. मी माझ्या पदरचे 2,000 टाकतो म्हणे हिशोबामध्ये. तुमच्या जवळचे 98,000 बघू म्हणा. हा म्हणून कुठं आहे 98,000? आणि मग 8 वाजेपर्यंत काय मोजित होता? कीर्तन नीट आहे का? 8 वाजेपर्यंत मोजतोय याचा अर्थ प्रतीती आहे, प्रतीती आहे. आणि बघू दे 98,000 म्हटलं तर दमडा पण नाही, अस्तित्व नाही. दुसरा प्रकार सांगितला मी, अस्तित्व नाही, प्रतीती येते. तिसरा प्रकार आहे, अस्तित्व आहे पण वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. त्याला शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व म्हणतात. त्याला अस्तित्व आहे पण त्याच्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. त्याचं कारण आहे, यतो वाचो
निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह तीर्थवेदमुखे झाले मन पवन पांगुळले रात्रीन मावळले रवी शशी आणि जे प्रणवा पलीकडे वैकरीशी जे कानडे काहीशी आई सांगडे नव्हेची जे वस्तू जेत मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न लगे इंद्रिया किर जोगे काही होईल त्या शुद्ध परमतत्वापर्यंत इंद्रियाचा वाचेचा मनबुद्धीचा प्रवेश नाही. अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. किती झाले प्रकार? 3. आणि चौथा प्रकार सांगतो. विटेवरती उभं राहिलेला कमरेवरती हात ठेवलेला जो परमात्मा आहे ना भगवान त्याला अस्तित्वही आहे. ऐका. आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. त्याचं अस्तित्व काय आहे? 1-2च प्रमाणात बोलतो. नेनो ब्रह्ममार्ग चुकले त्याचं अस्तित्व आहे. अजून सांगू अस्तित्व. जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी मामुली सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावले. बस विटेवर उभा राहिलेला जो परमात्मा आहे ना त्याला अस्तित्व आहे. तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे. बरोबर. आणि त्याची प्रतीती कोणाकोणाला आहे? सर्व संतांना. देखिला देखिला याला तो इन वन म्हणायचं. या कायच्या 2 झाले ना. देखीला देखीला माये देवाचा देव ज्ञानोबा याचं प्रमाण. देखीला देखीला देवाची देव बरोबर नामदेव महाराजाचं प्रमाण झाली 2. 3रं सांगतो पाहिला नंदाचा नंद नाथ महाराजांचं. आणि 4थं सांगतो तुकोबारायाचं आता कोटे धावे मन तुझे चरण लेखलिया. चला विटेवरती उभा राहिलेला जो भगवान आहे त्याला अस्तित्वही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. अशा विटेवर उभं राहिलेल्या कमरेवर हात ठेवलेल्या परमात्म्याला पाहिल्यानंतर त्याचा परिणाम वृत्तीवर कसा झाला, त्या परमात्म्याला कसं पाहिलं, तो परमात्मा कसा दिसला, त्याची प्रतिक्रिया तुकोबाराय शेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
रूपाचा आकार उभा कटीकर ठेवोनिया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्यासारखं करा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अस्तित्व संपन्न वस्तूची आपल्याला कशी प्रतीती आली त्याचं उत्तर देतात. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवोनिया. तुझ्या रूपाचा आकार देखोनिया. थोडं जागं व्हा, थोडं लक्ष द्या. महाराज सांगतात तुझ्या रूपाचा आकार, कमरेवर हात ठेवलेला, विटेवर उभा राहिलेला असा तुझ्या रूपाचा आकार देखोनिया. तर थोडं लक्ष असं द्या. रूपाचा आकार देखोनिया अशी भाषा आहे महाराजाची. तर मला एक उत्तर तुम्ही द्या. आकार हा रूपाला असतो का आकार शरीराला असतो? तुम्ही जागेवर बस. आकार शरीर उंच, बुटका, सडपातळ, जाडजूड हा आकार रूपाला असतो का शरीराला असतो? शरीराला. म्हणजे महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं? तुकोबारांनी काय म्हणायला पाहिजे होतं? देखोनिया तुझ्या शरीराचा आकार. कराय कोण तुकोबारायनं म्हणायचं जरा तुकोबाराय मग शरीराचा आकार असं का म्हणाले नाही? रूपाचाच आकार असं का म्हणाले? त्याचं उत्तर देतो. उत्तर आहे का? जर महाराज शरीराचा आकार म्हणाले असते तर देवाच्या अस्तित्वाला धक्का लागला असता. कारण शरीर या शब्दाचाच अर्थ आहे क्षीयते इति शरीर. हा जे क्षीण होतं त्याला काय म्हणायचं? शरीर. शरीर हे क्षीण होत असतं, क्षणाक्षणाला क्षीण होत असतं. बघा गुडघे कधी दुखायला सुरू झाले कळतं का तरी? मोतीबिंदूची ऑपरेशन कधी आली समजतं का तरी? समजत नाही. हे आपोआप होत जातं. हे कधी कधी होऊ लागलं कळत सुद्धा नाही. काळे काळे कुरळे कुरळे केस असताना कधी पांढरे झाले समजत सुद्धा नाही. सुरुवातीला गालावरचा एखादाच केस पांढरा होतो. बरोबर आहे? एखादाच होतो गालावरचा एखादा. मग एखादाच झाला की आपण त्याला उपटून काय करतो? फेकून देतो. उपटून फेकून देतो. एखाद्यानंच पक्ष बदलला तर त्याला पक्षातून काढून टाकून दिलं जातं. बरोबर. पण पुढे चालून काय होत? काय राहत? माझा मुद्दा समजून घ्या फक्त, मला बाकीचं काय बोलायचं नाही. मुद्दा इतकाच द्यायचा आहे. काळे काळे कुरळे केस असताना पांढरे कधी झाले याचा तपास तरी होतो का आपल्याला? कधी झालं कळत नाही का? त्याचं उत्तर आहे क्षीण होणं. हा या शरीराचा काय आहे? स्वभाव आहे, गुणधर्म आहे. आणि म्हणून तुकोबाराय शरीराचा म्हटले नाही तर कोणाचा म्हटले? रूपाचा. आणि रूपाला तर आकार नसतो, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. अव्यक्त निराकार नाही ज्याकार. बघा तिथलं नाही म्हणताना गोंधळ होऊ द्यायचा नाही. तिथलं नाही जर मागं घेतलं तर सगळा घोटाळा होतो. अव्यक्त निराकार नाही ज्याकार असंच म्हणायचं. नाहीतर ते पुढचं नाही जर मागं आणलं अव्यक्त निराकार नाही ज्या. तुमच्या नाही लक्षात यायचं पण यांच्या लक्षात आलं. मग घोटाळा झाला सगळा. लक्षात ठेवा शब्द म्हणताना कसा म्हटला पाहिजे याला सुद्धा फार महत्वाचं आहे. असे पुष्कळ विचार आहेत पण आज सांगायचे नाहीत. मुद्दा इतकाच आहे. मग तुकोबाराय शरीराचा आकार न म्हणता रूपाचाच आकार का म्हटले? रूपाला तर आकार नसतो. मग म्हणले का? बस त्याचं उत्तर देतो. उत्तर असं आहे विटेवरती उभं राहणं, कमरेवरती हात ठेवणं हा जो भगवंताचा आकार आहे तर मला उत्तर द्या हा आकार आसलेला आकार आहे का त्यानं धरलेला आकार आहे? धरलेला आकार आहे. मुळात देवाला कोणताच आकार नाही. भक्त जशी इच्छा करतील तसा देव आकार धारण करतो.
सगळी प्रमाण पाठ आहे. जैसे जैसे ज्याने घ्यावे तैसे भावे, कृपाळे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते, इच्छा जैसा केला तैसा होय धावे सोय. धारण करतो घरी येली सोंगे, येणे अवघी पांडुरंगे. मुळात देवाला कोणताच आकार नाही. भक्ताच्या इच्छेनुसार परमात्मा काय करतो? आकार धारण करतो. दादानं लक्ष द्या, ऐका. कोणताच आकार नसल्यामुळं तो कोणताही आकार धारण करू शकतो. बघा, विशिष्टच आकार असेल तर त्याच्या बाहेर पडता येत नाही. ए दादा, अरे तिकडे लक्ष द्या ना माझे. विशिष्ट आकार असेल त्याच्या बाहेर नाही पडता येत. तेवढ्याच चौकटीत राहावं लागतं, तेवढ्याच चौकटीत राहावं लागतं. दुसऱ्या चरणाला अशी अशी चाल लावायची, अशी जर घोकून ठेवलेली असली आणि मधल्याच एखाद्या प्रमाणाला दुसऱ्याच गायकानं म्हणून टाकली तर मग काय होतं? घोटाळा होतो. आता यांचं नाही घोटाळा होणार. ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत. खरं सांगू का, हे लोक चाली म्हणतच नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं? हे लोक चाली म्हणतच नाहीत. मग हे जे म्हणतील ती चाल, आणि तुमच्या भाग्यानं तुम्हाला लागले. ऐका जरा, विशिष्ट चौकट असली की त्याच्या पलीकडे जाता येत नाही. या चरणावर हे सांगायचं, त्या चरणावर ते सांगायचं, त्या चरणावर ते सांगायचं. असं जर बुवाचं असं ठरलेलं असलं पक्क तेवढंच तसंच. आणि यांच्यासारख्या गायकाने मेघराज महाराजांनी असं बरेच एखादं जर प्रमाण दिलं तर काय होतं? काय होतं? त्याचा सगळा घोटाळा होतो. मग पानाला पान चिकटतं आणि मग जय विठ्ठल करावं लागतं. अवघड असतं ते. मी काय सांगायला लागलो? हे विशिष्ट चौकट असली की त्याच्या पलीकडे जाता येत. दादा, या जगातला कोणताही आकार देव धारण करू शकतो. त्याचं कारण आहे, मुळात त्याला कोणताच आकार नाही. भक्त जशी इच्छा करते तसा तो आकार धारण करतो. काय झालं? काय झालं? भगवान कृष्ण कन्हैया रडू लागले. यशोदेनं खूप समजावलं, आपटलं, थोपटलं, चॉकलेट, गोळ्या, बिस्किट दिल्या, फिरवलं, काही केलं ना राहीच ना. कोण? कृष्ण कन्हैया राहीच ना. काय करावं? कडेवर घेतलं, अंगणात आल्या. नेमकं काय झालं? रस्त्यानं निघाली होती राधा, आणि राधेला भगवंतानं पाहिलं आणि भगवान रडायचं थांबले. आणि मग यशोदा म्हणाली राधेला, बघ तुला बघितलं की कसा रडायचा थांबला, बघ तुला बघितलं की कसा रडायचा थांबला. आता हिला काय माहितीये तिच्यासाठी रडत होत आहे. आणि मग मात्र यशोदा म्हणाली राधेला, ए असं करे बरं म्हणे, बघ तुला बघितलं की रडायचं थांबलंय, जरा याला घेऊन जा, घरी घेऊन जा तुझ्या, जरा याला खेळव म्हणे, मला भरपूर कामं करायच्यात घरची. चालते. आता याच्या मनात तेच होतं, तिच्या मनात तेच होतं. मनातलं ठरलेलं झालं, घेऊन गेली राधा. कुणाला? भगवान कृष्ण कन्हैयाला घरी घेऊन गेले. पलंगावरती बसवलं आणि राधा कन्हैयाला बोलू लागली. ऐका बरं का, झालं असं बोलताना, आता भगवान 5 वर्षाचे भगवान. राधा म्हणाली कन्हैयाला, एक काना. तो मोठा हो ना, 25 वर्ष वयाचा हो ना. कानानं सांगितलं, कसं शक्य आहे? मी आता 5 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा कसं शक्य आहे? नाही काना हो ना, 25 वर्षाचा. अगं पण कसं शक्य आहे? मी 25 वर्षाचा व्हावा असं तुला जर वाटत असेल तर त्याकरता तुला आणखीन 19 वर्ष 11 महिने 29 दिवस वाट बघावी लागेल. त्याशिवाय मी 25 वर्षाचं कसं होईल? एकदम कसं शक्य आहे? शक्य आहे म्हणे. कसं शक्य आहे रे? 5 वर्षाचा माणूस 25 वर्षाचा होऊ शकतो का? बोलणार राव, शक्य आहे का? राधा म्हणाली शक्य आहे. कसं शक्य आहे?
राधा म्हणाले मी उगा नाही बोलत, पुराव्यानं बोलते. म्हणे काय दे पुरावा. देते म्हणे. हे बघ काना, 35 वर्षाची, 45 वर्षाची, 50 वर्षाची माणसं एकदम 65 वर्षाची होतात की रे काना? नाही कळलं तुम्हाला? हा काय ज्येष्ठ नागरिक राजाला पुरावाच दिला काय? मला हे कळत नाही. ज्यांचं वय 45 आहे, 40 आहे, त्यांनी जर 65चं कार्ड काढलेलं असेल आणि मला वाटतं देवानं खरंच त्यांचं ते वय 65च जमेला जर धरलं, अरे अरे 45 वय असताना 65चं कार्ड घेऊन जर महिन्याला पंढरपूरची वारी करीत असेल तर ती पांडुरंगाला किती आवडत असेल देवच. फार अवघड दिली, फार कठीण. चला आता पुरावा दिला तर काय करतात? मग व्हावं लागलं देवाला. झाले देव, 25 वर्ष वयाचे देव झाले. आणि मग राधा बोलू लागली राधा. नेमकं काय झालं? 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ होती. 10:30ला कीर्तन संपलं आणि राधेचा पती 10:35ला आला की घरी. 10:35ला वाजवला, दरवाजा वाजवला, राधे दरवाजा उघड. आणि मग मात्र राधेनं कन्हैयाला विनंती केली, काना तो आता लहान, तो आता लहान. काना म्हटलं तुझं डोकं तर नाही ना फिरलं काय? अगं लहानाचं मोठं होता येतं का मोठ्याचं लहान होता येतं? तुम्ही जागे. लहानाचं मोठं होता येतं, मोठ्याचं लहान होता येतं का? आहे का कुठं त्याचं औषध? शक्य आहे का? तेवढ्यात बाहेरचा आवाज वाढला, राधे दरवाजा उघड. आता काना काही कर पण तो लहान. कानानं सांगितलं लहान होण्याचा मंत्र आहे म्हणे, पण डायरीत लिहिलेला आहे, डायरीत चुकून घरीच राहिली म्हणे. काही कर. तेवढ्यात बाहेरचा आवाज, राधे. आता काय? प्रभूजी लाज रखो तुम मेरी. आणि मग काय हो, शेवटी परमात्मा पुन्हा 5 वर्ष वयाचे लहान झाले. बाहेरचा आवाज, राधे. मग हिने त्यात आवाज ठोकला, दम निघत नाही काय? उघडते. आतला आवाज वाढला की त्याचा आवाज बारीक झाला. मग ते म्हणलं बरं उघड. काय असते? आतला आवाज जोपर्यंत बारीक आहे तोवर बाहेरचा मोठा असतो. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे म्हणतात. लक्ष द्या, चांगलं लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. मला एक छोटं विचारायचंय दादा तुम्हाला. भगवान लहानाचे मोठे झाले आणि मोठ्याचे लहान झाले, का शक्य झालं हे? त्याचं उत्तर एकच आहे, मुळात देवाला कोणताच आकार नसल्यामुळं देव मोठाही होऊ शकतो आणि देव लहानही होऊ शकतो. हे लक्षात. एक सोपं विचारतो, लहान असताना मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला संसार म्हणा, त्याला संसार म्हणा, त्याला विज्ञान म्हणा. लहान असताना मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला संसार म्हणा. आणि पुढचं वाक्य सांगतो, मोठं असूनही लहानपणा घेण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला परमार्थ म्हणा. दादानो, या मंडपात इथं काय यायचंय? इथं लहान होण्यासाठी यायचंय. आपला बंगला, आपली गाडी, आपली नोकरी, आपला बँक बॅलन्स, आपलं काय वैभव, थाट, हा सगळा फेकून द्यायचा आहे आणि इथं वारकरी होऊन या मंडपात येऊन बसायचंय. मोठ्यानं लहान होण्यासाठी हा मंडप आहे. लक्षात त्याच्याकरता इथं यायचंय. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, देवाला कोणताही आकार नसल्यामुळं देव कोणताही आकार धारण करू शकतो. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. ते तुम्हाला ते पाणी 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 माहिती आहे? पाणी 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 माहिती आहे? पाणी पाणी पेचं आंघोळीचं काय असं पाणी माहित नाही तुम्हाला? पाणी पाणी माहित आहे ना? माहित आहे. काय झालं, एक वेळेस पाण्यालाच एक जणानं विचारलं, जय हरी, जय ए पाणी, काय तुझा रंग कसा आहे सांग. तो म्हणला आपल्याला रंग नाही हो. नाही म्हणे, सांग तुझा रंग कसा आहे, सांग तुझा रंग कसा आहे. त्यानं विचारलं, पाणी तेरा रंग कैसा.
म्हणला अरे मला रंगच नाही. नाही नाही सांग तुझा रंग कसा आहे. शेवटी त्याने उत्तर दिलं मग जिश्मे मिलाए पैसा. पाण्यामध्ये जो रंग तुम्ही मिसळाल त्या रंगाचं पाणी बनतं. बरोबर. एक उत्तर द्या आता. का बनतं एवढं सांग. हे खरं उत्तर आहे. पाण्यात जो रंग मिसळाल त्या रंगाचं पाणी का बनतं त्याचं मूळ उत्तर आहे मुळात त्याला कोणताच रंग नाही. आणि म्हणून दादानो तुम्ही सुद्धा भगवंतामध्ये ज्या कोणत्या भक्तीचा रंग मिसळाल त्या पद्धतीचा परमात्मा होतो. तुम्ही वात्सल्याचा रंग मिसळला की तो कृष्ण कन्हैया लाला होतो. तुम्ही सख्याचा रंग मिसळला की तो मित्र होतो. तुम्ही दास्याचा रंग मिसळला की तो स्वामी मालक होतो. तुम्ही कांता भावाचा रंग मिसळला की तो पती होतो. तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गे. म्हणून देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. उभा उभा म्हणजे भाविकासाठी उभा. परमात्मा उभा कशासाठी एका वाक्यात सांगतो भक्ताचं काम करण्यासाठी उभा. भक्ताची वाट पाहतोय परमात्मा म्हणून उभा. उभा राहणं हे तत्परतेचं लक्षण आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात उभा कटेकर ठेवूनिया असा परमात्मा पाहिला. आणि त्या पाहिलेल्या भगवंताचा पाहणाऱ्या तुकोबारायांच्या चित्तावर मनावर काय परिणाम झाला तो परिणाम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात